ठिकाणी व्यासपीठावरती मान्यवर देखील दाखल झाले, ज्यामध्ये माननीय सन्माननीय या ठिकाणी मिलिंद शेठ कदम हे देखील मंचावरती आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान केला जाणार आहे. आणि मिलिंद शेठ कदम यांचा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो की या ठिकाणी अनिलजी सुर्वे त्यांच्या समेत वसंतजी राणे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शुभ हस्ते मिलिंद शेठ कदम यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मिलिंद शेठ यांचा देखील इथं सन्मान केला जातोय. महत्वाचं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर पाहिल्यानंतर श्रीधरजी हुमने जे आगवेचे या ठिकाणी महत्वाचे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहेत. हुमने सरांचा देखील इथे सन्मान होताना आपण पाहतोय. आणि मिलिंदजी कदम यांचा सत्कार झाल्यानंतर आपण श्रीधरजी हुमने यांच्या दिशेने वळतोय. ते देखील खास लांबचा पल्ला पार करून म्हणजे आगवे गावातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचा देखील इथे यानंतर सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर श्रीधरजी हुमने यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्याकरता मी विनंती करतो की विलासजी पंडव, राजारामजी मालीम आणि मधुकरजी मोरे आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आणि आपण आपल्या शुभ हस्ते श्रीधरजी हुमने यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. कीच मोरे सर आपण तिथे जोडलं जायचं आहे. संभाजी मोरे आपण त्यांना त्या ठिकाणी जोडलं जायचं आणि आपण श्रीधरजी हुमने सरांना त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. हे देखील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि सदरचं चांगले व्यक्तिमत्व याच स्पर्धेत म्हणजेच VR टेरव वेदकोणच्या स्पर्धेत दाखल झाले. त्यांचं देखील अत्यंत मनापासून या ठिकाणी स्वागत केलं जातंय. त्यानंतर बघितलं तर त्यांच्या समेत त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी दाखल झाले. ते म्हणजेच प्रीतमजी हुमने सर देखील आहेत. ते देखील आगवेचे आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. त्यांचं स्वागत करण्याकरता भरतजी मोरे त्यांच्या समेत पांडुरंगजी सुर्वे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शुभ हस्ते प्रीतमजी हुमने जे आगवेचे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत तर या ठिकाणी मंचावरती सन्मानित करायचं आहे. आदरणीय सन्माननीय प्रीतमजी हुमने यांना या ठिकाणी मंचावरती सन्मानित केलं जाते. की प्रीतमजी हुमने सरांना इथे सन्मानित केले जाते. ते देखील एक लांबच्या पल्ल्यावरून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता शुभेच्छा देण्याकरिता देखील दाखल झालेले आहेत. त्यांचा देखील इथे आपण सत्कार होताना पाहतोय. नंतर पाहिल्यानंतर बंडूजी भोड हे देखील या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान होईल. एक उचित अशा प्रकारचा सन्मान होईल आणि त्यांचा सन्मान करण्याकरता विनंती करतो की गणपतजी पंडव त्यांच्या समेत रामजी लांबे आणि गणपतजी पंडव आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण दोघांच्या शुभ हस्ते बंडूजी भोड यांना इथे सन्मानित करायचं आहे. बारकूजी पंडव आपण या ठिकाणी यायचं आणि आपण आपल्या शुभ हस्ते बंडूजी भोड सरांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच त्या ठिकाणी त्यानंतर जर पाहिलं ना तर या ठिकाणी रघुनाथजी काणेकर, सन्माननीय रघुनाथजी काणेकर हे देखील या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान होईल. आणि त्यांचा सन्मान करण्याकरता पांडुरंगजी लांबे त्यांच्या समेत सीतारामजी बोलाडे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शुभ हस्ते रघुनाथजी काणेकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. बरोबर व्यासपीठाच्या मध्यभागी आपण रघुनाथजी काणेकर यांना सन्मानित करायचं आहे. श्रीपतजी मोरे त्याचप्रमाणे रघुनाथजी मोरे आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय रघुनाथजी काणेकर यांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर जर पाहिलं ना तर अरुण शेठ मेंगे हे देखील या ठिकाणी आहेत.
स्पर्धेमध्ये खेळाडू महत्वाचे आहेत, स्पर्धा महत्वाच्या आहेत, त्याचप्रमाणे मान्यवर देखील महत्वाचे आहेत। अशा प्रकारचा मान्यवरांचा देखील इथे सन्मान होतोय। नंतर पाहिल्यानंतर संतोष शेठ कवळकर हे देखील मंचावरती असतील, त्यांचा देखील इथे एक उचित अशा प्रकारचा सन्मान होईल। आणि त्यांचा सन्मान करण्याकरता श्रीपतजी मोरे त्यांच्या समेत महेशजी पंडव आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संतोष शेठ कवळकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। संतोष शेठ कवळकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। आणि यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना, ज्याच्याकरिता हा पहिला पुकार असेल, विठलाई उंडरेवाडी वर्सेस सुकाई पेडांबे, दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल। त्यानंतर क्रीडानगरीत जर पाहिल्यानंतर इक्बाल शेठ केरटकर हे देखील क्रीडानगरीत आहेत, त्यांना विनंती आहे सर आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे। सन्माननीय इक्बाल शेठ केरटकर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। या चढाईत जर पाहिलं ना तर एकंदरीतच दोन खेळाडू इथे बाद केले जातात, दोन खेळाडू देखील बाद होत आहेत। त्यानंतर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। इथे मात्र 2-6 अशा प्रकारचा सामना पाहतोय, ज्या सामन्यात 4 गुणांची जी आघाडी आहे ना, ती आघाडी मात्र याच चिंचगरी आग्रेवाडी संघाकडे पाहतोय। अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारचा खेळ करून ज्या संघाकडे जास्तीत जास्त गुणांची आघाडी आहे आणि लोनच्या दिशेने इथे ढकललं जाते, परंतु ढकलत असताना इथे पाहायचं शेवटचे 2 खेळाडू या ठिकाणी आहेत आणि ते 2 खेळाडू इथे पकड यशस्वी करून दाखवतात। पकड मात्र ही यशस्वी या ठिकाणी होते, सुपर टॅकल होतंय, ज्याने 2 गुण प्राप्त होत आहेत। थर्ड रेड मांडवकरी, नक्कीच या ठिकाणी ढोल ताशाच्या खलबाजाच्या आवाजामध्ये आपण इथे इक्बाल शेठ किरटकर यांचं देखील इथे आगमन होताना पाहणार आहोत। नक्कीच इथे मात्र आगमन होतंय, जे मात्र आजच्या दिवसातील प्रमुख अतिथी आहेत, अशाच प्रकारचे इक्बाल शेठ किरटकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय। वेलकम सर, आम्ही आपले VR चषक 2024च्या स्पर्धेत अत्यंत मनापासून स्वागत करतोय। त्याचप्रमाणे त्यांच्या समेत आलेले सहकारी त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे। किरटकर सरांचे सहकारी देखील या ठिकाणी आहेत, त्या सर्वांना देखील विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे। नक्कीच चांगल्या प्रकारचं या ठिकाणी वादन देखील पाहिलं, ज्याच्याच वादनाच्या आवाजामध्ये आपण अनेक अतिथीगण मान्यवरांचं इथे आगमन देखील पाहिलेलं आहे। अशा प्रकारचे अनेक मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत। मी आधीच सांगितलं की पहिल्या दिवसात देखील मान्यवर दाखल झाले, दुसऱ्या दिवसात देखील मान्यवर दाखल झाले आणि आजच्या शेवटचा दिवस आहे जिथे 3 सामने खेळले जातात, परंतु ह्या 3 सामन्यांना महत्त्व खूप आहे। अशा प्रकारचे अति महत्त्वाचे सामने, ज्यातीलच पहिला सेमीफायनलचा सामना इथे मैदानामध्ये खेळला जातोय आणि ते 2 संघ पाहिले तर कालकी देवी क्रीडा मंडळ मांडवकरी आणि सुकाई चिंचगरी आग्रेवाडी अशा प्रकारचे 2 संघ आहेत। आणि सामना काय चाललाय तर 7-7 अशा प्रकारचा एक मॅजिक फिगरचा आकडा आपण मैदानामध्ये पाहतोय, ज्यातीलच तिसरी चढाई या ठिकाणी केली जाते याच प्रथमेशच्या माध्यमातून। परंतु तिसरी चढाई केल्यानंतर ज्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न आहे आणि ट्रॅप केले जातंय, पकडीमधला गुण प्राप्त होतोय, तो संघ आहे कालकी देवी क्रीडा मंडळ मांडवकरी संघाला।
इथे पाहायचं आहे या चढाईत हिरकी घेतली जाते. एकंदरीतच 2 खेळाडू बाद होत आहेत. 2 खेळाडू इथे मात्र बाद होत आहेत. ज्याने आता सांगितलं ना की कधीही पारडं बदलू शकतं, कधीही रंग बदलू शकतो, अशा प्रकारचा हा सामना आहे. जिथे आता मात्र ह्या चिंचगिरी आगरेवाडी संघाचा शेवटचा खेळाडू इथे शिल्लक आहे. हे भीती 11 व्हायला पाहिजे होतं, 14 व्हायला पाहिजे. सांग जा 14 व्हायला पाहिजे. एकाच चढाईत 3 गुण जो खेळाडू प्राप्त करेल त्याच्याकरिता 200 रुपयाचा या ठिकाणी कॅश प्राइज ऑन झालेला आहे. मिलिंदजी कदम सरांच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर इथून पुढे जे 3 सामने आहेत, ज्या सामन्यात एकाच चढाईत 3 खेळाडू बाद करेल त्याच्याकरिता मिलिंद शेठ यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा या ठिकाणी कॅश प्राइज ऑन आहे. परंतु त्या कॅश प्राइजचा मानकरी कोणता संघ ठरणार आणि कोणता संघ याच सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याचा मानकरी ठरणार, अशा प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. परंतु त्याची उत्तर मात्र हेच 14 खेळाडू जे मात्र मैदानामध्ये देत आहेत. आणि देत असताना इथे मात्र पाहायचा, इथे महत्वाच्या क्षणी देखील ही पकड हाच मांडवकरी संघ दाखवतो, ज्यांची सुरुवात थोडीशी स्लो झाली होती. परंतु त्यानंतर गिअर शिफ्ट केला जातोय, गिअर शिफ्ट देखील केला जातोय. आणि आता जर आघाडी पाहिली ना, एकेकाळी जर सामना पाहिला होता तर तो सामना 6-2 असा सामना होता. परंतु आता 14-7 म्हणजेच काहीच कालावधीत मांडवकरी संघाने काय केलंय तर म्हणजेच आगरेवाडी संघाला फक्त एकच गुण दिलाय आणि स्वतः मात्र 12 गुण प्राप्त केलेत. अशा प्रकारचा चांगला खेळ करून हा संघ आघाडीच्या दिशेने वाटचाल करतोय. या ठिकाणी पाहिल्यानंतर मंचावर अनेक देखील मान्यवर आहेत, ज्यामध्ये अतिथीचा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा सन्मान केला जातोय. ज्यातीलच सत्कारमूर्ती आपण विलासजी पांडुरंग पाईत यांना इथे सन्मानित करतोय. त्यानंतर जर पाहिलं ना तर अजून देखील मान्यवर या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये संदेशजी मेंगे देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील इथे एक चांगल्या प्रकारचा सन्मान होईल. आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो की दीपकजी राणी त्यांच्या समेत विकासजी घराट आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शुभास्ते संदेशजी मेंगे यांना या ठिकाणी बरोबर व्यासपीठाच्या मध्यभागी सन्मानित करायचं आहे. आदरणीय सन्माननीय संदेशजी मेंगे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे की ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जाणार आहे त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि संदेशजी मेंगे यांचा सन्मानित करायचा आहे. दीपकजी राणी, विकासजी घरट आपण आपल्या शुभास्ते सरांचा तिथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर पाहिलं तर माजी सरपंच आहेत अशाच प्रकारच्या स्वप्नाली मॅडम कराडकर हे देखील मंचावरती आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान केला जाणार आहे. आणि त्यांचा सन्मान करण्याकरता विनंती करते की जे आपल्याच गावातील महिला मंडळ आहे, ज्यातील सविता मॅडम पंडब असतील आणि संध्याताई माळी असतील, आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच मॅडम म्हणजेच स्वप्नालीताई कराडकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यांना विनंती असेल सविताताई पंडव त्यांच्या सोबत संध्याताई माळी आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शुभ हस्ते जे आपल्याच गावातील माजी सरपंच आहेत अशाच प्रकारच्या स्वप्नाली मॅडम कराडकर यांना बरोबर व्यासपीठाच्या मध्यभागी सन्मानित करायचं आहे. माळी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मानित करायचं आहे. सन्मानाचं स्वरूप त्या ठिकाणी पाहिलं तर पुष्पगुच्छ आणि ह्या संपूर्ण स्पर्धेची आठवण म्हणून त्या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जात आहे आणि ज्या माजी सरपंच अशा मॅडमना त्या ठिकाणी सन्मानित केला जातोय.
त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर मंचावर या ठिकाणी चिंचगरी गावचे पोलीस पाटील, त्याचप्रमाणे ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे सेक्रेटरी आदरणीय सन्माननीय रोहनजी आगरे सर देखील या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान केला जाणार आहे आणि त्यांचा सन्मान करण्याकरता विनंती असेल स्पर्धेचे आयोजक सर्वेसर्वा मात्र नक्कीच दुसऱ्या हाफच्या दिशेने आपण वळतोय. पहिल्या हाफमध्ये पाहिलं तर 6 गुणांची आघाडी आहे. या ठिकाणी पाहिलं तर हाच राहुल मोत्रे इथं मात्र चढाई करतोय, ज्यांनी पहिल्या डावात पाहिलं तर प्रथमेश असेल, राहुल असेल, ज्यांनी सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु त्यानंतर एक चांगल्या प्रकारचा खेळ करून दाखवण्यात यशस्वी झालेला हाच मांडवकरीचा संघ आहे. ह्या दोन्ही संघांनी पहिल्या दिवसात बलाढ्य अशा संघांवरती मात केली होती, परंतु मात केल्यानंतर ते या ठिकाणी सेमीफायनलमध्ये दाखल झाले. म्हणजे दोन्ही संघांना काही ना काही लागू झालेलं आहे. म्हणजे चांगल्या प्रकारचे चषक, चांगल्या प्रकारचं पारितोषिक या ठिकाणी लागू झाले, परंतु मानाचे चषक कोणाच्या दिशेने जाणार, हेच मानाचं जे चषक आहे ते कोणाच्या दिशेने जाणार, त्याचकरिता तुम्हाला प्रथमतः फायनलमध्ये दाखल व्हावं लागेल. त्याकरिता हा सामना जिंकावा लागेल आणि फायनलमध्ये दाखल झाल्यानंतर तो सामना देखील जिंकावा लागेल आणि त्यानंतरच 2024 VR टेरो वेतकोण या चषकावरती नाव कोरणार एक संघ आपल्याला मिळणार आहे. इथे पाहायचा टोटच केला जातोय, टोटच केला जातोय. याच प्रथमेशच्या माध्यमातून जो सहाय्यक डावा कोपरक्षक अशा प्रकारचा खेळाडू होता, म्हणजेच बघितलं तर विनय, ज्याला मात्र इथे स्पर्श देखील होतोय, त्याला देखील परतावं लागतंय. एकंदरीतच 11-16 असा सामना, ज्या सामन्यात 5 गुणांची आघाडी आहे आणि जर कालावधी पाहिला ना तर 15 मिनिटांचा कालावधी आहे. त्याच 15 मिनिटांपेक्षा कमी मिनिटांच्या कालावधीत ही 5 गुणांची आघाडी इथे मात्र मोडावी लागेल. परंतु ती आघाडी मोडीत काढीत असताना या ठिकाणी पाहिलं तर सावध खेळी करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग जे आहेत ना तुमच्याकडे, ते प्लॅनिंगचा इथे वापर करावा लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर जे कोसबीचे कार्यकर्ते आहेत अशाच प्रकारचे उमेशजी लांबे देखील इथे मात्र व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान होईल आणि त्यांचा सन्मान करण्याकरता विनंती असेल राजारामजी म्हालीम, त्याचप्रमाणे संतोषजी सुर्वे, आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. राजारामजी म्हालीम, संतोषजी सुर्वे, आपण कोसबीचे कार्यकर्ते उमेशजी लांबे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. एकाच चढाईत केली जाते. परंतु 11-20 अशा प्रकारचा सामना आहे, ज्या सामन्यात इथे राहुलची ही चढाई, ज्याने काय केलंय बोनस प्लस पॉइंट अशा प्रकारचे 2 गुण इथे देखील प्राप्त होत आहेत. कोसबीचे कार्यकर्ते उमेशजी लांबे यांचा या ठिकाणी सन्मान होईल आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता राजारामजी म्हालीम, संतोषजी सुर्वे, आपण या ठिकाणी यायचं आहे. राजारामजी म्हालीम, संतोषजी सुर्वे, आपण या ठिकाणी यायचं आहे. संतोषजी आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शुभ हस्ते जे कोसबीचे कार्यकर्ते आहेत अशाच प्रकारचे उमेशजी लांबे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यानंतर पाहिलं तर राजूभाई कदम हे देखील टेरवचे खजिनदार आहेत, ते देखील या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान होईल आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता विकासजी पंडव, त्याचप्रमाणे राजारामजी मोरे, अंकितजी शिर्के आणि भरतजी मोरे, आपण या ठिकाणी यायचं आणि आपल्या शुभ हस्ते राजूभाई कदम जे टेरवचे खजिनदार आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नक्कीच राजूभाई कदम जे टेरवचे खजिनदार आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर यानंतर जो सन्मान आहे ते म्हणजेच ग्रामपंचायतचे सदस्य आहेत अशाच प्रकारचे विजयजी जोगळे
विजयजी जोगळे देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील इथे सन्मान होईल आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता संभाजी मोरे आपण या ठिकाणी यायचं आहे. त्यांच्या समवेत अशोकजी घरट आपण देखील या ठिकाणी यायचं आणि आपण दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत अशाच प्रकारचे विजयजी जोगळे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. केज ग्रामपंचायत सदस्य विजयजी जोगळे यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. इथे मात्र 14-24 अशा प्रकारची गुणसंख्या म्हणजेच 10 गुणांची भक्कम अशा डबल डिजिट मधली आघाडी आपण पाहतोय. डबल डिजिट मधल्या अशा प्रकारची आघाडी पाहतोय. तुम्हाला फायनल मध्ये जाण्याकरिता अशाच आघाडींचा वापर करावा लागेल, कारण एकेरी दुहेरी जी आघाडी असते ना ती एका चढाईत देखील कंप्लीट होते, परंतु अशा आघाडी पार करण्याकरिता प्रतिस्पर्धी संघाला तुमच्यावरती लोन द्यावा लागेल. म्हणजेच ह्या सामन्याचं देखील जर आता समीकरण पाहिलं तर उर्वरित मिनिटांमध्ये ह्याच चिंचकरी आग्रेवाडी संघाला काय करायचं आहे. सामना जिंकण्याकरता जर पाहिलं ना तर प्रथमतः एक लोन द्यावा लागेल, त्यानंतर एक गुण प्राप्त करावा लागेल. कारण लोन दिल्यानंतर तुम्हाला 9 गुण प्राप्त होतात, त्यानंतर 1 गुण प्राप्त झाला तर 10 अशा गुणांची जी आघाडी या ठिकाणी मोडीत करते, परंतु तसं होऊन दिलं जात नाही आहे. पुन्हा एकदा डावा खोपरक्षक एक अँकल स्पेशालिस्ट आहे, त्याची ओळख मात्र या ठिकाणी निर्माण करून देतोय. तोच खेळाडू ज्याने अँकल होल्ड केला अशाच प्रकारचा अनिकेत विटले इथे चढाई करतोय, ज्याचा स्थानिक संघ आपण कालकी देवी क्रीडा मंडळ मांडवकरी सलगुडी त्याला खेळताना पाहतो. परंतु हा जो संघ आहे या वर्षातील एक चॅम्पियन संघ आहे, ज्याने बरेच स्पर्धेत फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झालेला संघ आहे. एकंदरीत पाहिलं ना तर या वर्षात ही जी स्पर्धा आहे ती 14वी स्पर्धा असेल आणि 14 स्पर्धेत 7 स्पर्धेत सेमीफायनलमध्ये जाण्याचा विक्रम ज्यांच्या नावावरती आहे अशाच प्रकारचा मांडवकरीचा संघ या सामन्यात देखील सेमीफायनलचा सामना खेळतो. परंतु इथे या स्पर्धेत फायनलमध्ये जाणार का, या स्पर्धेत फायनलमध्ये जाणार का, टेरेबस यांची मन जिंकून घेतली जातील का. त्यानंतर या ठिकाणी मंचावरती जर पाहिलं ना तर संतोषजी कराडकर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता विनंती असेल राजारामजी मोरे, श्रीपतजी मोरे आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावर या ठिकाणी अतिथी आहेत अशा प्रकारचे संतोषजी कराडकर सर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नक्कीच संतोषजी कराडकर सरांचा देखील इथे सन्मान केला जाणार आहे, जे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि चांगलं व्यक्तिमत्व आहेत. अशाच चांगलं व्यक्तिमत्व सदरच्या स्पर्धेत दाखल झाले, त्यांचं देखील इथे एक चांगल्या प्रकारचं योग्य रीतीने सन्मान देखील होताना पाहतोय. तर मात्र नक्कीच जो खेळातला कालावधी आहे तो मात्र कमी केला जातोय. म्हणजेच प्रत्येक चढाईपट्टीला जो 30 सेकंदाचा कालावधी आहे त्याच सेकंदाचा इथे योग्य रीतीने वापर केला जातो. असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे, परंतु कबड्डीचं मैदान असं आहे की वेळेचा दुरुपयोग करून देखील आपण काहीतरी करू शकतो, म्हणजेच सामना जिंकू शकतो. अशा प्रकारचा वेळेचा दुरुपयोग केलेला आहे, परंतु ह्या चढाईत सदुपयोग करावा लागेल. सामना जिंकण्याकरिता ही तिसरी चढाई अत्यंत निर्णायक आहे. अशीच निर्णायक चढाई आपण विशालच्या माध्यमातून पाहतोय, परंतु ह्याच विशाल अशा पूर्वक इथे पकड करून दाखवते. सलगच्या 3ऱ्या पकडीचा मानकरी हाच खेळाडू म्हणजेच मांडवकरी संघाचा अनिकेत या ठिकाणी ठरतोय,
ज्याने 3 सलगचे पकड करून दाखवले आहेत, परंतु ज्या खेळाडूने आजच्या दिवसात नव्हे तर संपूर्ण स्पर्धेत जर चढाईच्या डिपार्टमेंटमध्ये कुणी चांगली कामगिरी केली तर तोच खेळाडू इथे चढाई करतोय. म्हणजेच अथर्व ज्याच्यावरती पाहिलं ना तर मान्यवरांच्या माध्यमातून देखील कॅश प्राईज लाभलं, म्हणजे लक्षवेधी खेळाडू आहे. अशा प्रकारची लक्षवेधी कामगिरी इथे केली जाते. चौदा 30 असा सामना आहे. म्हणजे मी सांगितलं की तुमची सुरुवात कशी झाली याला देखील महत्व आहे, परंतु तुम्ही मध्यांतरानंतर तुम्ही कशी सुरुवात करणार आणि तुमचं शेवट. इथे तिसरी चढाई आहे. समोर पाहिले तर 3 खेळाडूचा संच देखील आहे, परंतु त्यातील एक खेळाडू इथे मात्र आत्मविश्वास उंचावला जातोय. चांगल्या प्रकारच्या बरोबर गुणप्राप्त अशा प्रकारच्या चढाई देखील पाहतो. ज्याने चालू सामना पाहिला तर 6-2 असा होता, परंतु आता काही मिनिटात म्हणजेच चालू सामना संपायला शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना कालकाई देवी क्रीडा मंडळ मांडवकरी 31 आणि सुकाई चिंचगरी आग्रेवाडी 14. 31-14 अशा प्रकारचा इथे सामना पाहतोय. ज्या सामन्यात जर पाहिलं तर एकंदरीतच 17 गुणांची आघाडी आहे, ती म्हणजेच याच मांडवकरी संघाकडे. परंतु ही आघाडी मोडीत काढावी लागेल, कारण यानंतर तुम्हाला पाहिल्यानंतर ह्या चषकावरती नाव कोरण्यासाठी एक संघ सज्ज होईल. म्हणजेच फायनलचं तिकीट इथे दिलं जाणार आहे. तेच तिकीट मिळवण्याकरिता तुम्ही जे आतापर्यंत कबड्डी शिकला होता, तुमच्या अंगामध्ये जे कबड्डीचं कौशल्य आहे ते मात्र इथं वापरावं लागेल. त्याचा वापर या ठिकाणी करावा लागेल. चौदा 31 बघितलं तर 14 गुण संपूर्ण संघाचे आहेत, परंतु हे जो कालावधी आहे ना 30 सेकंदाचा कालावधी आहे. ज्याच 25 मिनिटात तुम्ही 14 गुण प्राप्त केलेत, परंतु 5 मिनिटात तुम्हाला आता 17 गुण प्राप्त करायचं आहे. चालू सामना संपायला शेवटच्या 4 मिनिटांचा कालावधी आहे, ज्यामध्ये नक्कीच इथे आघाडी वाढणार आहे. शेवटचा खेळाडू नक्कीच स्वतःला सरेंडर करेल. त्यानंतर लोन देखील दिला जातोय. लोन स्वरूपाचे 3 गुण याच मांडवकरी संघाला प्राप्त होत आहेत. 14-35 आता मात्र नक्कीच हा सामना मांडवकरी संघाच्या दिशेने झुकलेला आहे. सामन्याचं जर पाहिलं ना विजयाचं पारडं तर मांडवकरी संघाच्या दिशेने आहे. कारण त्यांनी काय केलंय, तर कमबॅक कसं करावं हे दाखवून दिलंय. जी पिछाडी होती ती भरून काढली जाते, परंतु आघाडीवरती गेल्यानंतर पाठे वळून पाहिलेलं नाहीये. इथे देखील एक गुण प्राप्त होतोय. यानंतर होणारा सामना सुकाई पेडांबे विटलाई उंडरवाडी. चालू सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आहेत आणि यानंतरचा जो होणारा सामना आहे ज्याच्याकरिता देखील 3रा पुकार असेल सुकाई पेडांबे विटलाई उंडरवाडी. आपण आपला संघ घेऊन बरोबर व्यासपीठाच्या डाव्या साईडला येऊन थांबायचा आहे, कारण काहीच मिनिटांच्या कालावधीत हा सामना देखील संपणार आहे. एक संघ फायनलमध्ये दाखल होईल आणि एक संघ अशा प्रकारे येईल की तो देखील फायनलमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होईल. कीच सामन्याची औपचारिकता मात्र शिल्लक आहे. ज्याच औपचारिकतामध्ये असं असतं की प्रत्येक सामना जो असतो तो कोणता तरी संघ जिंकत असतो, कोणता तरी संघ हरत असतो. जिंकणारा संघ आनंद घेऊन जातो, हरणारा संघ अनुभव घेऊन जातो. अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी देण्याची गरज असेल या चिंचगरी संघाला. चालू सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. ही मात्र 2 मिनिटे खास असतील याच आग्रेवाडी संघासाठी, कारण 14-38 हा जो सामना आहे ना, ज्या सामन्यात पाहिले तर आघाडी देखील भरभक्कम अशा प्रकारची पाहतोय. ज्याच आघाडीचा नक्कीच तुम्ही पाठलाग करू शकत नाही, परंतु तुम्ही पुढील स्पर्धेमध्ये जाता जाता एक चांगल्या प्रकारची गुणांची कमाई करू शकता. चालू सामना